तर काय फायनल चालला मटेरियल दिलेलं आहे पल्ली तेव्हा त्यांच्यावर एक तर काय निघलं ती जावला मी राहुल सकाळ पुढे गेलता काय तर नमस्कार मित्रांनो, मराठी सूज ब्लॉगरच्या 365 दिवस चॅलेंजमध्ये आज आपला 29वा दिवस आहे. एक महिना कंप्लीट व्हायला फक्त एक दिवस बाकी आहे. एका दिवसात आपल्याला लगेच महिना कंप्लीट होईल. तर मित्रांनो विषय असा आहे, मी काल त्याला नाही का माझं यूट्यूब स्टुडिओ यूज केलं, म्हणजे चेक केलं. काल त्याला भाऊने बॅलन्स मारला मला. काल तर मला व्हिडिओ अपलोड करायचा होता, मला अर्जंट पाहिजे, तर मला अर्जंट लगेच बॅलन्स पाहिजे होता, तर त्याने लगेच मारला. तर मी काल संध्याकाळी यूट्यूब स्टुडिओ यूज केलं. तर मित्रांनो 69 सबस्क्रायबर होते. काल त्याला यूट्यूब स्टुडिओ यूज केलं 73 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले होते. तर मित्रांनो विषय असं आहे, आज आता एक दिवस राहिला कंप्लीट. काही करा पण 80 सबस्क्रायबर राऊंड फिगर कंप्लीट झाले पाहिजेत. मग आपले किती राहिले? 80, 90, 100. फक्त 20 सबस्क्रायबर राहिले आपल्याला गेन, म्हणजे 100 सबस्क्रायबरला गेन करण्यासाठी. तर मित्रांनो आज सपोर्ट ठेवा. तुम्हाला सांगू का, फक्त 2 दिवसात 69 ते 73 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर आज त्याला उठायला पारा म्हणजे आज त्याला उठलो मी 9 वाजता. संध्याकाळी आलो, तो व्हिडिओचं म्हणजे कालच्या व्हिडिओचं एडिटिंग फक्त एक्सपोर्ट हे केला होता, व्हीएनमध्ये ॲड केला होता, त्याची एडिटिंग केली पण ती पण नाही झाली. आता एडिटिंग करतो, कालचा व्हिडिओ आज सोडतो. आता वाजले 11. माझी रव वगैरे धुतली, हे बघू शकता. मम्मीने मी धुतली, मम्मी आता शेजारी गेली जेवढी मावशीकडं. तर जेवण करतो. आणि मला तो कालचं नाही का अनिरुद्ध गरुड नाही का मला टिप्स देणार होता यूट्यूबबाबत काही. आता तो हुशार आहे चांगला, म्हणजे सगळा म्हणजे तो आता चांगला पगार करतो, नोकरीला आहे सध्या. पण त्याला आता ते जुने पोरं आहेत त्यांना बरंच नॉलेज असतं, ते आपल्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत, त्यांना जास्त नॉलेज असतं. मला मी काल संध्याकाळी सांगत होता, पण काल त्याला मला ते कृष्णाच्या बड्डेला जायचं होतं, त्याचे मला मग टाईम नव्हता. त्याला म्हणलं थांब मी उद्या सकाळी येतो, तुम्हाला सकाळी भेटतो. तू येत असतो इथं, सुट्टीला आला येतो तर इथं येत असतो कारखान्यावर, तुम्हाला मी मंदिरापाशी येतो, त्यावेळेस तुला फोन लावीन. त्याच्यामुळे आपल्याला जशी टिप्स घ्यायची यूट्यूबच्या. ते म्हणला मी तुला यूट्यूबचा अल्गोरिदम सांगतो. म्हणलं ओके बाबा, आपल्याला फ्रीमध्ये आपल्याला गुगलवरून पण भेटते, ChatGPTवरून पण भेटते. मी कालच्या नाही का तुम्हाला अल्गोरिदम आल्या घरी नाही का ChatGPTला विचारलं अल्गोरिदम काय, त्यांनी मला बरंच सांगितलं, असं असतं तसं असतं. तर त्याचं बघू होतं. आता ChatGPT कळलं, आता त्याचं बघू होतं, अनिरुद्धचं बघू होतं. अनिरुद्ध सांगन ते पण म्हणजे नॉलेज घेण्यासाठीच असेल ते एक. तर मित्रांनो आता घेतो आवरून. कसं आहे माहिती आहे, आता 11 वाजले जेवण करतो, लगेच निघतो आपल्या कालच्या ब्लॉग म्हणजे अपलोडिंग करायला, आणि त्याच्याकडे पण जाऊ. तर चला मित्रांनो भेटू सगळं जेवण वगैरे झालं. तर काय सगळं काम वगैरे आठवलं नाही घरचं. आणि म्हणजे मला जेवायला बसायचं लगेच मला जेवढे वाजते आल्या, आणि जेवढ्या वांडा पण होती आज चालू, मी जेवढ्या वांडा पण होऊन जाईल. म्हणजे पेट्रोल पंप जायचं आहे मित्रांनो. घरी असलं का असंच कामात आहे तिथं, ते कामाला नाही मानता येत. कसं आहे माहिती आहे का, शेजारी ते त्याला नाही तर म्हणते, त्याच्यामुळे जातो डायरेक्ट डबा देऊन काढला. आलोय मी आता, डबा देतो जातो घरी. तर काही जेवढं डबा देऊन आलो, जेवण वगैरे केलं, कालचा व्हिडिओ एडिट केला. आणि मित्रांनो विषय हा झालाय, कालचा व्हिडिओ एडिट केला आणि राहुल म्हणला आपल्याला तिजाला जायचंय. तर म्हणलं माझं तिजाला काम तर काही नव्हतं, पण नंतर मी विचार केला तिजाला जर गेलं तर खाली 10 ते 20 मिनिटात आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होईल, अपलोड होईल यूट्यूब चॅनलवर. त्याच्यामुळे जरा दूध त्याच्यासोबत आपलं मला पण पेन घ्यायचे, तर पेन घेतं. आता वाजले तर 1 वाजला सध्या. असं का धरून मी पुस्तक हा सगळं नाही लावला. तर आज तुझा रोज आपलं लिहायला बसायचंय. तर त्याला मित्रांनो जो थोड्या वेळात तीच गावला. तर काय निघलं तीच गावला मी राहुला सकाळ पुढे गेलता, काय कोण दिलं नाही त्याला तुझा तिचा काम करतो आपला, पण मला पण व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आपण पण त्याला व्हिडिओ अपलोड करून होईल. राहुलला काहीतरी पण क्लिक करायचं आहे. चला तुला तर काय फायनली राहुलचं काम करून झालं. आता आम्ही चाललो होतं ना, बघू शकतो ओळखीला गेला. तर आम्ही चाललो होतं घरी, राहुलचं काम होतं. राहुलचं काम नाही होतं, काय म्हटलं मेडिकलमध्ये काम आहे, मेडिकलमध्ये काम करून आपलं व्हिडिओ मोबाईल का. तर काही आपण आलो मेडिकलमध्ये, ऋषी भाऊची मेडिकलमध्ये आलो होतं राहुल आणि मी. आता त्याला काम आटपायचं निघायचं घरी. तर काय मेडिकल म्हटलं काम कमी झालं. आता आम्ही निवडत घरी, मी राहुल आलो घरी. बसायचं लिहायला आपलं नाही का. आता वाजले तर 2:45. आपलं नाही का 5-5:30 वाजेपर्यंत आपण सगळं लिहून झालं पाहिजे. आपलं कसं बाहेरचं पण आवरायचं आहे. आता घेऊन लिहायला कालची क्वेश्चन पेपर राहिली, क्वेश्चन पेपर घेऊन लिहून आता ती झाली का मग आपल्याला राहिली एक कधी लिहून घेऊ. चला आधी घेऊन लिहून सगळं. तर गाईज फायनली 5:15 वाजले तर बघू शकता.
5:15 वाजलेले आहेत. तर काहीच विषय काय झाला माहिती आहे का, दुपारच्या मी राहुल ते जाऊ गेलो, पण मला याच्या टायमाला ब्लॅक पेन घ्यायचं ध्यानच नाही राहिलं. मग आता काय करा म्हणून मी सगळे क्वेश्चन सगळे ब्लू पेन लिहिलेले इथं. आता थोडं काय अवघड होईल, काही नाही एवढं म्हणजे एवढं कळायला सोपं झालं का, काय अडचण नाही. सेक्शन बी सगळा झाला, सेक्शन सी चालू आहे. सेक्शन सी मारलं नाही का जे झालेलं आहे. सेक्शन सी मध्ये नाही का कसं असतं माहिती का, इनी 8 क्वेश्चन लिहायचे. आता सेक्शन सी मारला 1 झालेलं आहे, आता खाली लिहायचे आपल्याला 7 लिहायचे. बाकीचं मग सगळं. आणि सेक्शन डी मधले नाही का, त्याच्यामध्ये नाही का आपलं फक्त 3 क्वेश्चन लिहायचे, पण ते फार मोठे असतात. त्याच्यामुळं त्याचं काही नाही, 3 क्वेश्चन ते असे वाटतात काही नाही इझी. तरी पण चला आता मी आवडतो, जेवण करतो. आता फार भूक लागली, सकाळी जेवलो त्याच्या आत्ता आज आणखीन नाही जेवलो. मागचं शेंज पण आवरायचे, हिटर भरायचे. चला घेऊ काम आवरून डबल बसू आपल्या सिंहासनावर. तर काहीच घेतलं आपलं मटेरियल, आता निघालंय घरी. चला दूध घरी. हे बघा सकाळ धरून इकडं नाही का रस्त्याच्या इकडं नाही का साईडला मुरुम टाकायचा होता, तसं चिकुल केला त्यांनी. इथं पाण्यातला मुरुम उचलून आणलाय त्यांनी. जाण्यासाठी वाट नाही. तर चला दूध घरी. कसे दाजी पण येणार आहेत ना. फायनली मी आलोय तिरगावमध्ये मटेरियल द्यायला, आणि मी एकटाच आलो आहे. राहिले दाजी थोड्या वेळात इकून गाडी येणार आहे त्यांची. दरबारची इकून येत असती, पण आपली काय रस्ता बंद आहे सध्या, त्याच्यामुळे इकून येणार आहे. करत मटेरियल पोहोच त्यांना आणि तुझं आपलं घरी. मी एकटाच आलेलो आहे. तर काही फायनली त्यांना मटेरियल दिलेलं आहे, चालले त्याला त्यांच्याकडे एक CV आहे. चला आपण पण निघू आता घरी, फार अंधार राहिलेलं आहे. अजून मला जायला उशीर होईल. तू घरी. तर काहीच घराकडे निघलो, शेक चालू होता. म्हणलं घरी जाता येईन, पण थोडं शिकून घ्या. तर बसलो शिकून घेतो थोडं. कसं आहे माहिती आहे ना, साईडने एकदम नद्या लागतात, फार थंडी वाजते तिथं. तेव्हा मला आई हातपाय गरम करून घेऊ, निघू आपलं दम्माने. काय जवळच आपल्याला. त्यांना दिलं आपलं पार्सल, निघलो आता घराकडे. मस्त शेक चालू आहे, शिकून घेता येईन जाऊत मग घरी. तर चला काय झालं, शिकून शेक संपला. तूच घरी जेवढं लवकर घरी तेवढं लवकर भारीच आपल्याला. मग अशी तसं म्हणलं इथं बसलो शिकत होता. गाडी न्यूट्रल आहे. ओ भाई साहेब, त्या दूध घरी. तर काहीच आता आलोय मी घरी. घेतो जेवण करून बसतो आपलं लिहायला. तर चला आता घेतो आता जेवण करून, मग मी जीव राहिली. तर मी घेतो जेवण करून. तर मित्रांनो आता वाजले 11:15. फायनली माझी केमिस्ट्रीची 2023ची क्वेश्चन पेपर कंप्लीट झालेली आहे, आणि आता मी झोपायची तयारी येते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मीच थांबतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटने सांगा, आणि जेवढं होईल तेवढं आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबतो. तोपर्यंत आपली जी व्हिडिओ बघण्याची वाईब अशी स्ट्रॉंग ठेवा. तर व्हिडिओ मित्रांनो बघून चला, बाय बाय.